राजस्थानच्या हवेलीतील भयानक आत्मकथा. राजस्थानच्या वाळवंटात वसलेलं एक छोटंसं गाव, सूर्यास्तानंतर जिथे पक्षी देखील थांबत नाहीत आणि जिथे लोक आजही एका शापित हवेलीचं नाव घेताना कुजबुजतात. सन 1987. जयपूरमधील पत्रकार अर्जुन मेहता याला एका वृद्ध व्यक्तीकडून एक विचित्र पत्र मिळालं. पत्रात फक्त एकच ओळ लिहिली होती: जर तुला खरं रहस्य शोधायचं असेल तर कुलधराजवळच्या रतनसिंग हवेलीत एक रात्र घालव. अर्जुनला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. त्याने अनेक भुताटकी कथा खोट्या ठरवल्या होत्या, पण या पत्रात काहीतरी वेगळं होतं. 2 दिवसांनी तो कॅमेरा, टॉर्च आणि रेकॉर्डिंग उपकरणं घेऊन राजस्थानच्या त्या निर्जन भागात पोहोचला. संध्याकाळ होत आली होती. वाळवंटावर लालसर सूर्यास्त पसरला होता. दूरवर एक मोडकळीस आलेली हवेली दिसत होती. तिच्या काळ्या खिडक्या जणू कोणाकडे तरी टक लावून पाहत होत्या. स्थानिक चालकाने हवेलीसमोर गाडी थांबवली. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, साहेब, रात्री इथे कोणी थांबत नाही. सकाळी जिवंत भेटलात तर परत घेऊन जाईल. असं म्हणत तो तिथून निघून गेला. आता अर्जुन एकटाच होता. संपूर्ण परिसरात भीषण शांतता होती. वाऱ्यामुळे हवेलीचे जुने दरवाजे कर्कश आवाज करत होते. अर्जुनने कॅमेरा सुरू केला. आज मी राजस्थानातील सर्वात रहस्यमय हवेलीत रात्र घालवणार आहे. तो आत शिरला. आत धुळीचा थर साचला होता. भिंतीवर जुनी चित्र लटकलेली होती. एका चित्रात एक राजस्थानी स्त्री दिसत होती. तिचे डोळे विलक्षण जिवंत वाटत होते. अर्जुन पुढे गेला. अचानक त्याच्या वरच्या मजल्यावर कोणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकू आला. धाड धाड धाड. तो टॉर्च घेऊन जिना चढू लागला. आवाज अचानक बंद झाला. वर पोहोचल्यावर संपूर्ण मजला रिकामा होता. कोणीच नव्हतं. तो परत खाली येणार इतक्यात त्याच्या मागून एक मंद स्त्री हास्य ऐकू आलं. अर्जुनने झटकन मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याचं हृदय वेगाने धडधडू लागलं. रात्र गडद होत गेली. घड्याळात 12 वाजले. अचानक हवेलीतील तापमान कमी झालं. वारा नसतानाही पडदे हलू लागले. रेकॉर्डरमधून विचित्र कुजबूज ऐकू येऊ लागली. जा, इथून निघून जा. अर्जुनने कानाजवळ रेकॉर्डर धरला. आवाज पुन्हा आला. यावेळी आणखी स्पष्ट. तिला जागा करू नकोस. अर्जुनच्या अंगावर काटा आला. तो आवाज कुठून येत होता? हवेलीत तर तो एकटाच होता. तेवढ्यात त्याची नजर भिंतीवरील एका जुन्या फोटोवर पडली. फोटोमध्ये तीच स्त्री होती. खाली नाव लिहिलं होतं, राणी पद्मिनी देवी, 1923. तेवढ्यात फोटोची काच आपोआप तडकली. धाडकन. अर्जुन दचकला. आता हवेलीच्या प्रत्येक कोपऱ्यातून कुजबूज ऐकू येत होती. तो बाहेर पडण्यासाठी दरवाजाकडे धावला, पण मुख्य दरवाजा बंद झाला होता. जणू कुणीतरी बाहेरून कुलूप लावलं होतं. अचानक वरच्या मजल्यावरून पैंजणांचा आवाज ऐकू आला. छन छन छन. तो आवाज हळूहळू जवळ येत होता. जिना उतरून त्याच्याकडे. अर्जुनने टॉर्च त्या दिशेने फिरवला आणि त्याचं रक्त गोठलं.
जिन्यावर एक स्त्री उभी होती, पांढऱ्या पोशाखात, लांब काळे केस आणि पूर्ण पांढरे डोळे. ती त्याच्याकडे बघत होती, न हलता, न बोलता, फक्त बघत. अर्जुनने कॅमेरा तिच्याकडे रोखला, पण कॅमेराच्या स्क्रीनवर काहीच दिसत नव्हतं. समोर स्त्री उभी होती, पण स्क्रीनवर रिकामी जागा होती. अचानक ती स्त्री गायब झाली आणि त्याच्या मागून आवाज आला, "मला शोधतोयस?" अर्जुनने मागे पाहिलं. ती अगदी त्याच्या समोर उभी होती. त्याच्या हातातला कॅमेरा खाली पडला. धाड! संपूर्ण हवेली हादरली. भिंतीवर काळ्या सावल्या फिरू लागल्या. जुने दरवाजे जोरजोरात आपटू लागले. हवेत कुजलेल्या वासाचा भपकारा पसरला. अर्जुन धावत धावत तळघरात पोहोचला. तिथे त्याला एक लोखंडी पेटी दिसली. त्याने ती उघडली. आत एक जुनी डायरी होती. डायरीत लिहिलं होतं, राणी पद्मिनी देवीला तिच्याच कुटुंबाने फसवलं. तिचा खून करून तिचा आत्मा या हवेलीत कैद करण्यात आला. जो कोणी सत्य जाणण्याचा प्रयत्न करेल तो इथून जिवंत जाणार नाही. अर्जुनने शेवटचं पान उघडलं आणि त्यावर त्याचंच नाव लिहिलेलं होतं, अर्जुन मेहता, पुढचा पाहुणा. त्याच्या हातातील डायरी खाली पडली. अचानक सर्व दिवे बंद झाले. पूर्ण अंधार. काही सेकंद फक्त शांतता. मग एक किंकाळी, इतकी भयानक की संपूर्ण हवेली हादरली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी हवेलीत गेले. अर्जुन कुठेच सापडला नाही. फक्त त्याचा कॅमेरा जमिनीवर पडलेला होता. रेकॉर्डिंगचा शेवटचा भाग चालू होता. त्यात अर्जुनचा घाबरलेला आवाज ऐकू येत होता, "ती माझ्या मागे उभी आहे." आणि त्यानंतर एक भयानक स्त्रीहास्य. व्हिडिओ अचानक बंद झाला. आजही राजस्थानच्या त्या निर्जन हवेलीत रात्री पैंजणांचा आवाज ऐकू येतो असं म्हणतात. आणि जे लोक त्या आवाजाचा पाठलाग करतात ते पुन्हा कधीच परत येत नाहीत.